आणि शेतकऱ्याला जर हे आता मला सांगते विकास गाई दिल्याने विकास होणार आहे का? पण दुधाला भावच नाही, तर विकास कुठून आला? आणि तुम्हाला माहीत आहे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री राहिले 5 वर्ष आणि त्याच्यानंतर डेप्टी सी एम त्यांचं डिमोशन झालं, त्याच्यानंतर अजून डेप्टी सी एम पुन्हा डिमोशन झालं आणि महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने या महाराष्ट्राचा अपमान आहे देवेंद्र फडणवीसला DCM करणं. म्हणजे त्याला का म्हणायचं, विषय आहे तो. त्याला का म्हणायचं? आता सत्तेत नाही आले तो भाग वेगळा आणि येणारच नव्हते ते, आणि कधी येईल 10-20 वर्ष अजून काही पता नाही त्याचा. ठीक आहे. कारण का मोदी साहेब एवढ्या लोकांसाठी इतके कामं करताय, ओबीसी समाजासाठी, गोरगरीब जनतेसाठी, गोरगरीब जनतेचा एजेंडा त्यांच्यापाशी आहे. त्याच्यामुळे मोदीजीला अजून सध्या कोणी हटवू शकत नाही 20 वर्ष. हा ठाम विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हो कोणते जो बी CM असन त्यांची अडवली पाहिजे. कारण मी ह्या KTMच्या लोकांना आव्हान करतो तुमच्या माध्यमाने की यांनी एकत्र यावं आणि आपण ह्या गाडी अडवली पाहिजे आणि सर्व पक्षांनी सर्वांनी यावं, BJP या काँग्रेस. कारण नितीन गडकरी साहेबांनी 2014 म्हटलं होतं सरकार आली तर आम्ही तुम्हाला देऊ, पण त्यांनी दिलं नाही. पण लोकांचे मत त्या ठिकाणी घेतले नाही आणि हे घाई गर्दीत वन नेशन वन इलेक्शन हा जो आहे हा प्रयोग आहे, हा RSSचा आणि भारतीय जनता पक्षाचा हा प्रयोग आहे. आणि एकदा का हा प्रयोग सक्सेस झाला त्याच्यानंतर नो इलेक्शन आहे, म्हणजे वन नेशन वन इलेक्शन आणि नो इलेक्शन म्हणजे हुकुमशाही बस. असंविधानिक गोष्ट हे सगळे BJP आणि काँग्रेस करत आहे. मी काँग्रेसचे नाव घेतो, कारण काय सगळ्यात जास्त जर सत्तेत राहिली असेल तर काँग्रेस राहिली आहे आणि नंतर BJP आली आहे. पण आज मला सांगा, ज्या देशाला सोन्याची चिडिया म्हणत होते तो देश भिकारी केला या दोन्ही लोकांनी. नमबुद्धाय, जय भीम, नमस्कार. लॉर्ड बुद्धा TV सोबत मी आहे रत्नाकर मुळीक. विधानसभा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा बिगुल वाजणारच आहे आणि त्या अनुषंगानं लॉर्ड बुद्धाची टीम महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये जाऊन आपलं मनोगत, तिथल्या लोकांचं मनोगत आणि तिथल्या नागरिकांचं तसेच तिथल्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं मनोगत जाणून घेत आहे. त्याचप्रमाणे आज लॉर्ड बुद्धाची टीम आलेली आहे सावनेर कळमेश्वर तालुक्यामध्ये. इथल्या लोकांचं काय मनोगत आहे ते आपण जाणून घेऊ. इथे माझ्यासोबत आहेत काही पक्षांचे कार्यकर्ते, त्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आणि कळमेश्वरची जनता. तर त्या जनतेच्या मनात काय आहे विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. चला सर्वप्रथम सुरुवात करूया आपण इथल्या नागरिकांसोबत. सर आपलं नाव सांगा. मी अनिल बोडखे, बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी. बरं, कळमेश्वर तालुक्यात आतापर्यंत जे काही राजकारण झालं राजकीय दृष्टिकोनातून आणि विकासाच्या मुद्द्यावरून तुम्हाला काय सांगायचं आहे? महत्त्वाची गोष्ट काय आहे, इथे काँग्रेस आणि BJP आहे आणि आजपर्यंत सत्तेमध्ये काँग्रेस आणि BJPच राहिलेली आहे. ठीक आहे. पण जो विकास मुळात व्हायला पाहिजे तो विकास झाला नाही आहे. विकास म्हणजे काय, विकास म्हणजे काय रस्ते बनवणं नाही आहे, ते आवश्यक आहे. पण एकदमच रस्त्यावर उड्डाणपूल किंवा ब्रिज हा विकास नाही आहे. महत्त्वाचा विकास आहे शेतकरी, आणि शेतकऱ्याचा जर विकास झाला तर पूर्ण देशाचा विकास होत असतो. कारण का त्याला अन्नदाता म्हटलं जाते आणि अन्नदाता असून आज अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे, शेतकऱ्यांच्या मुलाला नोकऱ्या नाही आहे आणि प्रत्येक सगळे लोक रस्त्यावर उतरलेले आहे. एक शिक्षकसुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे, त्याचा पेन्शनचा मुद्दा आहे किंवा आज शिक्षकांचा अनेक मुद्दे आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे, अनेक मुद्दे असून बी आज जे राजकारण केल्या जाते ते राजकारण करण्यापेक्षा समाजकारण किंवा समाजाला न्याय देण्यासाठी आपण उभं राहिलं पाहिजे. नुसतं राजकारण होत आहे पण विकासाचं राजकारण होत नाही, होत नाही आहे. ठीक आहे, मी परत तुमच्याकडे येणार आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या नागरिकांचं. सर आपलं नाव सांगा. माझं नाव अरविंद रेवादास रामावत, मी काँग्रेस पक्षाचा. काय सांगाल आतापर्यंत? जसं सरांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, BJPचं होतं, पण ते समाधानी आहेत. काय सांगाल? नाही, विकास जो रस्त्याचा वगैरे जो विकास आहे ते आमच्या इथले आमदार, स्थानिक आमदारांनी पुष्कळ केला आहे. आणि शेतकऱ्यासाठी कृषी विभागातर्फे यांनी फार्म हाऊस उघडले, म्हणजे इथे दोन फार्म हाऊस होते. तर त्याच्यामध्ये उघडण्यामुळे त्यांना काय फायदा झाला? त्यांना त्यांचा म्हणजे कलमा वगैरे मिळायचा शेतकऱ्यांना, आणि तिथे त्यांना आता निंबोळी चं पावडर वगैरे याचं तयार करण्याची मशीन वगैरे लावलेली आहे, ते कमी पैशात मिळते शेतकऱ्यांना फवारणीसाठी वगैरे. आता हा विकास सुरूच आहे इथे. खरोखर त्यांच्यापर्यंत ती जी योजना त्या पोहोचतात आहेत. हो, त्यांचं. परत आपण परत तुमच्याकडे येऊया. तोपर्यंत आपण यांचं म्हणणं. सर आपलं नाव सांगा. मी नंदकिशोर जाचक. जाचक साहेब, आपण कुठल्या पक्षाशी आहात? मी शिवसेनेच्या विभाग प्रमुख आहोत धापेवाडा सर्कल. बरं, जसं आता आपण यांचं म्हणणं ऐकलं तर तुम्ही काय सांगाल की विकासाच्या पार्श्वभूमीवरती सावनेर कळमेश्वर हे कुठे उभं आहे? विकासाच्या पार्श्वभूमीवरती कळमेश्वरमध्ये आमची खूप इच्छा होती का आमच्या पक्षाचे एकदा आमदार रमेश अडवपासून आम्ही खूप प्रयत्न केले, पण थोड्या फरकानं आम्ही मागं पडलो. ठीक आहे.
फक्त 1500 मतांनी मागं पडलो. एकदा आमच्या पक्षाचा आमदार निवडून आला असता तर खरंच काही या विधानसभेसाठी त्यांनी काही करून दाखवलं असतं. पण आता जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्याकडनं काही फायदा झालेला आहे असं वाटत नाही, आहे का? सुनील बाबूच्या कार्यकारिणीत आम्ही थोडे खुश आहोत. त्यांच्या हातावर कामं होऊन राहिले का आमच्या गावामध्ये जे आजपर्यंत जे कामं झाले नाही ते कामं आमच्या गावामध्येही खूप झाले. ठीक. रस्त्याचे कामं झाले म्हणजे एकंदरीत तुम्ही मिश्र प्रतिक्रिया व्यक्त करतायत की काही बिलकुल. प्रमाणामध्ये विकास झाला, काही आणि प्रमाणात व्हायचा आहे. त्यातल्या त्यात एक चीड म्हणजे अशी निर्माण झाली बरं. का आता जे महाराष्ट्र राजकारणामध्ये जे काही गद्दारी झाली, मी 1985 पासून या पक्षापासून जुळून आहो. मग मधात शिंदे गटानं जे गद्दारी केली, जे महिमानी केली, त्याच्याविषयी चीड एकदा पहिल्यांदा मी यानं सांगतो का मी आजपर्यंत पंजाची बटन दाबली नाही. जेव्हा मी पंजाची बटन दाबायला गेलो लोकसभेमध्ये तेव्हा माझे बोट 3 वेळा वापस आलं. पण जे चीडचं निर्माण झालं तेव्हा मन मोठं करून यावर्षी पहिल्यांदा मी पंजाची बटन दाबली आणि स्वाभिमानाने सांगतो आमच्या खासदार ठीक आहे. निवडून तसं आपल्या लोकशाहीमध्ये कोणी कोणतं बटन दाबावं हा त्या सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. आणि हे मतदान जे असतं, गुप्त मतदान असतं, ते तुम्ही रिव्हील करू नये पण काय हरकत नाही. सर, आपली भूमिका शिवसेना, आपली भूमिका काय सांगा? मी प्रदीप गोतबारे, शिवसेना माजी तालुका प्रमुख. 1986 पासून शिवसेनेचा कार्यकर्ता हो. अनेक पदं या पक्षामध्ये असताना भूषवलेली आहे. आजची जी परिस्थिती आहे, आज ही परिस्थिती आहे, MIDC आहे, रोजगार आहे, पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये MIDCच्या माध्यमातून विकास झालेला नाही आहे. आमदार साहेब जे आहे काँग्रेस पक्षाचे आहे, आमचं आता महाविकास आघाडीचं सरकार आहे, म्हणजे महाविकास आघाडीचं पक्ष आहे. याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे आमदाराकडून. आमदार करणार आहे, आमदार करत असतो, जनसंपर्क फार दांडगा आहे. आमदारच बदलणार आहे नाही. म्हणजे बदलणार की नाही बदलणार? नाही बदलणार. आम्ही हमखास सांगतो का आमचा आमदार या ठिकाणी महाविकास आघाडीचाच आमदार या ठिकाणी निवडून येईल. कारण आम्ही प्रामाणिक शिवसैनिक आहोत. आम्ही आमदाराचंच काम करू. आमदारांनी काम केलेलं आहे, करत आहे. कळमेश्वर शहराची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी अनेक वर्ष आमची सत्ता होती. शिवसेना, भारतीय जनता पार्टी अनेक वर्ष आलटून बालटून. जनता किती समाधानी आहे? त्या बाबतीत जनता समाधानी आहे. काम या ठिकाणी अनेक झालेले आहे. आज जे आपण बसतो ज्या ठिकाणी उपस्थित आहोत, बाकीच्या जनतेकडून आपण समजून घेऊया. हो, ते परत तुमच्याकडे येऊ आपण. सर, आपलं नाव सांगा. माझं नाव रणधीर सोनवणे, मी काँग्रेस पक्षाशी निगडीत आहो. हां हां. काय सांगाल, काय भूमिका आहे आपली? नाही, या मागील 15 वर्षापासून स्थानिक आमदार इथं काम करत आहे. फार चांगलं काम करत आहे. जनसामान्यांचं आवाज आहे आणि प्रत्येक सोमवारी सर्व लोकांसाठी ते उपलब्ध असतात. पंचायत समितीच्या माध्यमातून विविध ग्रामीण भागात रोज दौरे करतात आणि एक चांगलं नेतृत्व या भागामध्ये आहे. तर ते काही इथली काही जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते बदलवणं असं काही वाटत नाही. म्हणजे विद्यमान आमदारच तुम्हाला विद्यमान आमदारच पुढच्या 5 वर्षात याचा विकास करू शकतात. ठीक आहे. आपलं नाव सांगा सर. माझं नाव वैभव अरुण घोंगे हां. आणि मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ताही आहे आणि माजी सभापती म्हणून पंचायत समितीला माजी सभापती. आपल्यासोबत असल्या सहकाऱ्यांनी खूप समाधान व्यक्त केला इथल्या विकासाबद्दल म्हणा किंवा इथल्या आमदाराच्या कारकिर्दीबद्दल. आपलं काय मत आहे? आमदार साहेबांनी विकासाच्या बद्दल जर केलं तर विकास हा सुनील भाऊ केदार आणि जे कोणी आमदार या भागात झाले आहे आतापर्यंत, मागे राष्ट्रवादीचे होते, बंग साहेब होते, त्यानंतर 15 वर्षापासून पाहत आहोत विकासाबद्दल आमदार साहेब कटाक्षानं इथे कामं करत आहे. त्यांचं जातीने लक्ष आहे, इथल्या जातीने विकासाकडे लक्ष आपल्याला आहे. माहिती आणि आमचं हा मतदारसंघ असा आहे का तीर्थक्षेत्र आदासाहेब, बरोबर. पंढरपूर, आदासा आहे, धापेवाडा धापेवाडा आहे, तिथे वाकी दरबार आहे. आणि विकासाच्याबद्दल जे लोक तिथले जे कास्तकार लोक आहेत, ज्या गावातले लोक आहेत, जसं आदासाचं म्हणा, धापेवाडचे म्हणा, त्यांना कोणता तरी एखादा रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी त्या तीर्थक्षेत्र डेव्हलपमेंट हे करण्यात पण साहेबाचं एक बारीक कटाक्ष लक्ष असतं. त्याच्यामार्फत आणि नागरिकांना रोजगार मिळाला आहे, भरपूरसे असं आपल्याला ठामपणे म्हणायचं आहे. भरपूरसे रोजगार मिळालेले आहे आणि शेतकऱ्यांसाठी पण नवीन नवीन योजना करून साहेब कटाक्षानं इथे. ठीक आहे. तुमच्या बोलण्यामध्ये किती सत्यता आहे हे बाकीच्या लोकांकडून आपण जाणून घेऊया. नक्की. सर, आपलं नाव सांगा. माझं नाव संजय धोंगडी. हां. कुठल्या पक्षाचे आपण? मी काँग्रेस पक्षाचे एक सामाजिक कार्यकर्ता आहे. बरं. किती समाधानी आहात तुम्ही आता? समाधानी एक आमच्या विधानसभेला एक सुनील केदार या नावाचं खमकर नेतृत्व लागलेलं आहे आणि ते सदैव कास्तकाराच्या पाठीशी राहतात. पंचायत समितीमध्ये कंटिन्यू सोमवारला येतात, प्रत्येकाच्या समक्ष सोडवतात. असं एक समाधानीपूर्ण आमचं कळमेश्वर तालुका आणि पण सावनेर हे दोन्ही सुनील केदार यांच्याशी बिलकुल खुश आहे. कामाबद्दलही चांगलं आहे त्यांचं वाला. आणि समोरचा जो आमदारींचा सुनील केदारच्या गटाचा येईल आणि महाविकास आघाडीचा येईल असं या ठिकाणी मी सांगतो. ठीक आहे. सर, मी अविनाश गोतमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, मी प्रदेश सरचिटणीस आहे. राहिलं या विधानसभा क्षेत्रात बोलायचं तर हा विधानसभा क्षेत्र नेहमीच काँग्रेस विचारधारेचा क्षेत्र राहिलेला आहे.
1995पासून जेव्हा अपक्षसुद्धा सगळे उभे राहिले होते, त्याच्या जिल्ह्यामध्ये 4 लोक निवडून आले होते. त्यामध्ये बाबासाहेब केदार यांच्या नेतृत्वात रमेश बंग साहेब या ठिकाणी निवडून आले होते 95ला, आणि तिकडे सावनेर क्षेत्रामध्ये सुनील भाऊ केदार साहेब त्या ठिकाणी निवडून आले. नंतर 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि हा गट संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेला. तेव्हापासून 2009पर्यंत सतत 15 वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रमेश बंग साहेब हे त्या ठिकाणी आमदार होते. त्यांनीसुद्धा या क्षेत्रामध्ये, या कळमेश्वर नगरीमध्ये फार चांगल्या पद्धतीनं विकास त्या ठिकाणी लोकशाही आघाडी सरकारच्या माध्यमातून केला. आपण ज्या ठिकाणी उभा आहो त्या ठिकाणचा तलाव परिसर असन तर ते त्यांच्याच नेतृत्वात झाला, त्यांच्याच कार्यकाळ झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात त्या ठिकाणी आला. तुम्ही जर जाल कळमेश्वरमध्ये बाजार चौक असो, तिकडे क्रीडा संकुल असो, तिथले सिमेंट रस्ते असो, अंतर्गत रस्ते असो आणि गावागावात जोडणारे रस्ते जे तालुक्यामध्ये विस्तृत जाळे पसरले हे त्या काळात झाले. त्याच्यानंतर सुनील भाऊ केदार साहेब या ठिकाणी आमदार झाले, काही काळ मंत्री झाले. त्यांनीसुद्धा तोच विषय आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यावर प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर सुनील भाऊ केदार साहेबाच्या यांच्या मार्फत त्यांनी एक तरुणांची चांगली एक फळी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि सर्वांना घेऊन चालणारा नेता त्या ठिकाणी ओळख आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत फार ते जागरूक असतात आणि खरेदी विक्री असो, बाजार समिती असतो, या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना 4 पैसे कसे मिळेल, त्यांच्या सुविधा कशा निर्माण होतील या ठिकाणी त्यांचं कटाक्षानं त्या ठिकाणी लक्ष असते आणि वेळोवेळी त्या पदाधिकाऱ्याच्या बाबतीत ते जागरूक राहून त्यांच्यासोबत सतत कॉन्टॅक्ट ठेवून प्रश्न सोडवण्याचे काम त्या ठिकाणी करतात. राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा, आता हे जे सरकार 2014पासून केंद्रामध्ये आहे, विद्यमान सरकार आहे केंद्रामध्ये, यांचे धोरणं हे शेतकरी विरोधी आहे. हे पूर्ण देशाला सगळे पण समजलेलं आहे. धर्माधर्माचं राजकारण करणे, जातीमध्ये तेढ निर्माण करणे हे काम त्यांनी केलं. 2014 ते 2019पर्यंत ऐकून घ्या, दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यांनी 2019ला जर पुलवामा घटना केला नसतात तर 2019ला ते आले नसते. पण 2024ला जर तुम्ही पाहिलं, सगळे हतकंडे वापरून ईडी, CBI सगळे जे काही इन्कम टॅक्स हे सगळे वापरून चिटिंग करून आलेलं सरकार मोदी सरकार आहे. तेही त्यांना पूर्णपणे पाठिंबा नाही आहे. हे कुबड्यावर चाललेलं सरकार आहे, केव्हाही पुढचे. राहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य सरकारचा. एक चांगलं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार 2019ला स्थापन झालं होतं. 3 पक्षाचं सरकार त्या ठिकाणी होतं. सुनील भाऊ केदार त्या ठिकाणी मिनिस्टर होते. त्यांनी प्रश्न सोडवण्याचे प्रश्न हाती त्या ठिकाणी घेतले होते. प्रश्न सोडवल्या जाऊ शकले असते. दुधाचा प्रश्न होतो, शेतकऱ्यांचा प्रश्न, गाई म्हशी वाटप करण्याचा प्रश्न होतो. पण या सरकारने ईडी, CBIचा वापर करून हे राष्ट्रीय लोकशाही आपलं महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी पाडलं आणि पूर्ण ग्रामीण जनते हुकुमशाही पद्धतीने चालू आहे. आणि नुसतं तुम्ही पाहत असाल तर भ्रष्टाचाराशिवाय या राज्यात, या देशात काहीही चित्र निर्माण झालं नाही. विकासाचा कुठलाही दृष्टिकोन या राज्यकर्त्याला नाही. म्हणून आम्ही प्रथमतः तर या सरकारला विरोध करतो. आणि राहिला प्रश्न निवडणुकीमध्ये उभे राहण्याचा, काँग्रेस पक्षाला या ठिकाणी सीट राहणार आहे. महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, या ठिकाणी जो कोणी उमेदवार राहील, सुनील भाऊ केदार राहील, येते तर निवडून येणारच आहे. आणि असा विषयच नाही आहे का ते राहणार नाही, ते राहणार आहे. आणि महाविकास आघाडी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. आम्ही सगळे तनमन धनाने त्यांच्या पाठीशी उभे राहून महाविकास आघाडीचा नेता कसा निवडून याचा प्रयत्न करणार. बरेचसे प्रश्न मला विचारायचे आहे सुनील केदारांना घेऊन सुद्धा आणि ईडीला घेऊन सुद्धा, पण बाकीच्यांचं म्हणणं आपण ऐकून परत मग तुमच्याकडे येतो. सर, आपलं नाव सांगा. सर, मी प्रदीप महादेव शनकापुरे, काँग्रेस पक्षाचा आहे आणि सेलू ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती डायरेक्टर आहे. या सावनेर विधानसभाच्या क्षेत्रामध्ये जो केदार साहेबांनी जो विकास केला आणि तो खरोखरच मुद्द्याचा विकास केला. मागच्या वेळेस आमदार जेव्हा साहेब मंत्री होते त्यावेळेस कास्तकारांना इतका न्याय दिला की जे कास्तकार ज्याची काही सोय नव्हती राहत त्यांना गाई म्हशीचा बद्दल आला. सुनील केदार साहेबांनी इथल्या विद्यमान आमदारांनी जे कार्य केलं शेतकऱ्यांसाठी म्हणा, बाकीच्या सर्वांसाठीच केलं, युवकांसाठी पण केलं सर. आणि त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे. ठीक आहे, आपण बाकीच्यांचं म्हणणं ऐकून घ्या. सर, आपण यांना सांगा ना. बरं, ठीक आहे सर. आपण मी मंगेश केशरवानी, भारतीय जनता पार्टी. आपण आतापर्यंत काँग्रेस पक्षांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय त्यांना उत्तर द्याल? भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जेव्हा कळमेश्वर विधानसभा क्षेत्र होतो तेव्हा या ठिकाणी शिवसेना आणि भाजप आम्ही मिळून लढायचो. बरोबर. त्यामध्ये शिवसेनेला आमदारकीची तिकीट भेटायची. आम्ही निस्वार्थपणे शिवसेनेला 100% साथ देऊन आम्ही त्यांच्यासोबत पाठीमागे राहायचो. पण या ठिकाणी असं होत होतं का त्यावेळेस रमेशजी बंग हे पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. त्याला समर्थन सुनील केदार यांचे वडील बाबासाहेब केदार यांच्या समर्थनार्थ ते सीट निवडून आली त्यावेळेला. ठीक आहे. त्याच्यामध्ये आमचे रमेशजी अडव
काही थोड्याफार अंतरानं पडले. त्याच्यानंतर पुन्हा 2 इलेक्शन झाले. मग ते राष्ट्रवादी निर्माण झाली. कळमेश्वर विधानसभा क्षेत्र नंतर रमेशजी बंग यांनी वगळलं आणि ते हिंगण्यामध्ये गेले आणि मग सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये कळमेश्वरचं नाव गोठवून सावनेर विधानसभा क्षेत्र झालं. ठीक आहे. आणि त्यानंतर मग सुनील भाऊ केदार या ठिकाणी उभे राहिले. ठीक आहे. त्यानंतर ते 15 वर्ष गेले. आमचा आमदार निवडून आला नाही युतीत असल्यामुळे. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा प्रयत्न केला. आम्ही पुन्हा थोड्याफार मताने आजही आमची पोझिशन तशीच झाली. यामुळे 25 वर्षापासून आम्हाला कधी या ठिकाणी आमदार निवडून आला नाही. त्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये जे काही पक्षाच्या माध्यमातून किंवा सत्तेच्या माध्यमातून विकास घडवून आणला भारतीय जनता पार्टीनं 2019मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची सरकार आली. विद्यमान आमदार जे आहेत सुनील केदारांजी, त्यांच्या विकास कामाचा, त्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रती असलेल्या कामाचा आढावा आता काँग्रेस पक्षाने घेतला. मी तुम्हाला सांगतो ना, फक्त या ठिकाणी एकच प्रॉब्लेम असा आहे, 25 वर्षापासून म्हणजे मला वाटतं का 30 वर्ष झाले असेल आमदार आहे. ठीक आहे. रमेश बंग आणि सुनील केदार एकच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे आमदार असल्यामुळे थोडाफार विकास तर यांच्या हातावर होणं भागच आहे ना. अच्छा. म्हणजे विरोध भाजपचा कधी आमदार निवडूनच नाही आला या ठिकाणी किंवा शिवसेनेचा आमदार निवडून नाही याचा आला. अर्थ तुम्ही मान्य करता की त्यांचा विकास झाला पूर्णपणे नाही झाला ज्याप्रमाणे पाहिजे नव्हता. ठीक आहे. मग आता ज्या एक प्रकारे डेव्हलपमेंट पाहिजे नव्हतं, कोणत्या हे पद्धतीने- कळमेश्वर MIDC मध्ये ज्याप्रमाणे रोजगार यायला पाहिजे नव्हते, हां. वेगवेगळ्या कंपन्या यायला पाहिजे होत्या, डेव्हलपमेंट आता एवढं वाढलेलं आहे, त्या माध्यमातून रोजगाराकडे या आमदारांनी कधीच लक्ष दिलं नाही. ठीक आहे. ठीक आहे. मला हे म्हणायचं आहे. परत येतोय मी आपल्याकडे. सर, आपलं नाव? राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रशीद शेख, बरं. माजी नगरसेवक. आपण आतापर्यंत चर्चा ऐकली, काँग्रेस पक्षांची ऐकली आणि भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते त्यांची ऐकली. आपलं काय मत आहे? आमचं असंच मत आहे की आमचे जे विद्यमान आमदार आहे सुनील बाबू केदार आणि समर्थित आता राष्ट्रवादी आहे, तर त्याच्यासोबत तर त्यानं काम केलं आहे. त्याचं समर्थन आम्हाला. तुमच्या हिशोबाने एक सामान्य नागरिक म्हणून कळमेश्वर सावनेर तालुक्यातील महत्त्वाचे कुठले असे मुद्दे आहे का ज्याला धरून विधानसभेची निवडणूक लढवण्यात येणार आहे? आता त्याचे काम बी नाही का चांगलेच कामं होते आणि त्यांनी आमच्या गावचं मोपा शहराचं खूप नाही का त्यांनी निराकरण केलं आणि नवीन पाणी पुरवठा केली. लोकांना चांगलं समाधानकारक त्यानं हे केलं. आणि बंगसाहेब होते तेव्हा बी आमच्या नाही का घरकुलचा प्रश्न म्हणा, आमच्या मोप्याचा प्रश्न म्हणा, हा प्रश्न त्यांनी ठीक लावी. ठीक आहे. सर, आपलं नाव? बबन वानखेडे, कळमेश्वर शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार. आपण चर्चासत्र ऐकलं, या प्रत्येकांनी आपली भूमिका मांडली. आपली भूमिका काय आहे? 1995 पासून इथे बंगसाहेब होते, तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादीसोबत कार्यरत आहोत. आम्ही 1999 मध्ये राष्ट्रवादी तयार झाली तेव्हा आम्ही सोबतच होतो. मॅक्झिमम जो विकास झाला आहे कळमेश्वरमध्ये तो बंगसाहेबाच्या हातावरच झाला आहे. जे आज आम्ही पाणी पित आहोत ते 2006-07 मध्ये जेव्हा ग्रामीण विकास मंत्री होते R पाटील साहेब आबा, त्यांच्या हातावर 10 करोड रुपये मंजूर करून 1 करोड रुपये एक्स्ट्रा ब्राह्मणीसाठी मंजूर करून तो पाणी पुरवठा जो पाणी आलं. आणि अगोदर परिस्थिती अशी होती की 8-8 दिवस नळ येत नव्हते, परंतु त्यांच्या प्रयत्नाने इथे जे आज आम्ही पाणी पित आहोत ते त्यांचीच पुण्याई आहे. आणि मॅक्झिमम पाणी आहे आता? नाही, 24 तास पाणी आहे, पण 1 दिवस आड पाणी येतोय, परंतु समाधानी आम्ही. आणि जो कळमेश्वरचा जो मॅक्झिमम विकास आहे, जसा घरकुल झाला, म्हणजे आठवडी बाजार झाला, जे काही आहे ते मॅक्झिमम बंगसाहेबाच्या हातावर झालं. त्याच्यानंतर केदार साहेब आले, त्यांच्याही हातावर भरपूरसा विकास झाला आहे. आणि आम्ही आमदार साहेब जे आहे सुनील बाबू केदार यांच्या कामाबद्दल आम्ही समाधानी आहोत. आणि महाविकास आघाडीचा जो समोर येणारा जो काही उमेदवार राहील त्याचा आम्ही सपोर्ट पाठिंबा द्यायला आम्ही निवडून आलो. परत एक आमच्यासोबत आहेत. नमस्कार सर, आपलं नाव? मी श्रावण महिपतराव भिंगारे, हां. कळमेश्वर पंचायत दोनदा सभापती होतो. बरं. आणि आता विद्यमान उपसभापती. ठीक आहे. आपण एवढं अधिकारपद भूषवलेलं आहे, म्हणजे आपण एक जबाबदार नागरिकांचे एक प्रतिनिधी आहात. बरोबर. कळमेश्वरची आतापर्यंतची जी राजकीय पार्श्वभूमी राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या आता जसं विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर आपलं काय मत आहे त्याच्याबद्दल की काय राजकीय पार्श्वभूमी होती आणि इथून पुढे तुम्ही कुठे बघता? कळमेश्वरबद्दल बोलायचं झाल्यास कळमेश्वर तालुका ग्रामीणबद्दल बोलतो मी, कारण मी ग्रामीणमधून बिलॉंग करतो. आणि ग्रामीणच्याबद्दल सन्मान्य सुनील केदार साहेब या क्षेत्राचे 15 आमदार आहे. आणि आमदार असताना त्यांच्या एवढे कामं कोणी करू शकत नाही. आणि एक विकास नेता, विकासाचा महामेरू म्हणून केदार साहेब ख्याती आहे. आणि कोणत्याही कामात हात टाकल्यावर ते मागं येत नाही. राहिलं जे युवकांचा प्रश्न तालुक्यातला, तो युवकाचा प्रश्न पण बेरोजगार प्रश्न खूप मार्गी लावला साहेबांनी. आता कसं विरोधकांना बोलायला याच्यावरती प्रकाश टाकू शकाल की कुठल्या काय त्यांनी नेमकं केलं आहे? नेमकं करणं म्हणजे कसं, साहेबांनी जिल्हा परिषद मार्फत ज्या काही योजना राबवल्या, ज्या
आपल्या याच्या योजना खंडीच्या माध्यमातून योजना राबवल्या होत्या. लोकांना शेळी गट वाटप करणे, बकऱ्या वाटप करणे, गाई वाटप करणे, यामधून लोकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु BJP सरकारला पसलं नाही, त्यांनी ती योजना जी बंद केली. 30 कोटीचा प्रकल्प तो त्यांनी थांबवला आणि जनसामान्यांकडे नोकरी कोणाला मिळणार नाही. तुम्हाला माहिती आहे, नोकरी शासनाने बंद केल्या आहे, नोकऱ्या पूर्ण प्रायव्हेटायझेशन केलं आहे, त्यामुळे नोकऱ्या भेटूच शकत नाही. आणि नोकऱ्या भरकून राहू नये म्हणून साहेबांनी स्वतः म्हणजे महिला तयार होतील, बचत गट तयार केले तालुक्यामध्ये, तालुक्यात बचत गटांना उद्योग उभे करून दिले. त्यामुळे आमचा तालुका सक्षम आहे. सोबतच महिलांसाठी पण त्यांनी प्रयत्न केले आणि सध्या कार्यक्रम करत आहेत. आणि सन्माननीय केदार साहेब नेते आम्हाला लाभणं आमचं नशीब आहे. कारण मी जेव्हा जिल्ह्यात फिरतो तेव्हा लोक म्हणतात की केदार दबंग नेता आहे आणि केदार त्यांच्यासोबत काम करण्याची मजा काही वेगळीच असते. पण जिल्ह्यात लोक म्हणतात खरं नशिबान आहे. ठीक आहे. समोर पण अजून मी तुमच्याकडे येणार आहे. जिल्हा परिषद हां सर, आपलं नाव सांगा. देवानंद दौलतराव कोहळे, जिल्हा परिषद सदस्य गोंडखरी सर. ठीक आहे. गोंडखरी म्हणजे आपल्या ह्याच क्षेत्रातले. एकंदरीत राजकीय पार्श्वभूमी जी आहे आणि येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपलं काय मत व्यक्त कराल? सन्माननीय आमचे नेते सुनीलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व जिल्हा परिषदचे कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळे काम करत असतो. आज सावनेर विधानसभेतली कळमेश्वर आणि सावनेरमधली जर परिस्थिती बघितली, रोड, रस्ते, पिण्याचं पाणी अशा अनेक सुविधा आपल्या विधानसभेमध्ये साहेबाच्या माध्यमातून होत आहे आणि विकसित विधानसभा क्षेत्र म्हणून पुऱ्या जिल्ह्यामध्ये ख्याती आहे. आणि आज आमचे नेते पूर्ण जिल्ह्याचं राजकारण करत आहे. आज मी प्रत्यक्षात जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना तो महिला बालकल्याण विभाग असो, स्त्रियांचे वैयक्तिक लाभाच्या कुठल्याही योजना असो, प्रशिक्षण असो, समाज कल्याणमार्फत असो, आणि साहेबांनी पशुसंवर्धन मंत्री असताना 90% सबसिडीवर खनिजच्या माध्यमातून जी गायगट, शेळी गटाची योजना राबवली ती एकदम उत्तम प्रकारे होती. परंतु महायुतीच्या लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेऊन वेळोवेळी साहेबावर त्याची चौकशी लावली, पण चौकशीत काही निष्पन्न झालेलं नाही. ती योजना पूर्ववत 2 महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार हे 101% येणार आहे आणि त्यानंतर आम्ही परत ज्या लोकोपयोगी योजना आहेत त्या पूर्ण जनतेसाठी राबवू. ठीक आहे. आपण योजनांवरतीच बोलत आहे. इकडे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाने जे योजना राबवलेल्या आहेत, जसं मी आमच्या दर्शकांना सांगू इच्छितो की एक T20ची जी मॅच असते त्या हिशोबाने महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेतरी काँग्रेस पक्ष हा पुढे जाताना दिसत असतानाच भारतीय जनता पक्ष आणि विद्यमान सरकारने लाडकी बहीण योजना अशाच प्रकारच्या बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या एकदम शेवटच्या क्षणी, जेव्हा की विधानसभा निवडणुका ह्या अनाऊन्स झालेल्या आहेत त्या क्षणी ह्या घोषित केलेल्या आहे आणि त्याचा लाभही बऱ्याचशा लाभार्थींना मिळालेला आहे. त्याबद्दल काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घ्या. सर बोला. लाडकी बहीण योजना अशा योजना T20 मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या अलायन्सने आघाडीने जी घोषित केलं आहे, काय सांगा? की भारतीय जनता पार्टीने दिलेलं एक गांजर आहे, दाखवलेलं गांजर आहे आणि ह्या 2 महिन्या अगोदरच आता निवडणुका लागणार बा लगबग होती, त्या चक्करमध्ये हे लाडकी बहीण योजनेचं हे दिलेलं एक म्हणजे राजकीय खेळ आहे, लॉलीपॉप किंवा राजकीय खेळी आहे. याचा फायदा याचं कसलंही या मतदारसंघात तर कसलाही याचा उपयोग करून सावनेर कळमेश्वरमध्ये काही परिणाम होणार नाही. ठीक आहे. सर, आपल्याला काय बोलायचं? यांनी जे पैसे लाडकी बहीण योजना लागू केली ही का आपल्या जवळचे पैसे देऊन राहिले का? आपला सर्वसामान्य लोकांचाच पैसा आहे. यांनी लाडकी बहीण योजना लागू केली ज्या दिवशी हप्ते मिळाले आणि एका महिन्यामध्ये परिवर्तन का महागाईमध्ये 400 रुपये सोयाबीनच्या तेल डब्बा वाढला. ह्या अशा प्रकारची जी महागाई आहे, जे वाढणार आहे या योजनेमुळं, हे ते सांगून नाही राहिले. फक्त लाडकी बहीण योजनेचे आम्ही तुम्हाला पैसे दिले, लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले, या नागरिकांच्याच खिशात तो तुम्हाला म्हणायचं. हो, ठीक आहे. ते काय आपल्या जवळचा थोडी देऊन सर, आपल्याला काय सांगा? सर, मला हे म्हणायचं आहे की जे लाडकी बहीण आहे या आहे त्या आहे, हे मी यांच्या विरोधात बोलत नाही, पण मला हे म्हणायचं आहे की हे फंडे आधी काँग्रेसचे बी राहिलेले आहे. काँग्रेसने पक्षाने देखील हे असे फंडे काँग्रेसने बी केलेले आहे आणि आता हे लोक करत आहे. पण वरच्या लेवलवर काँग्रेस आणि BJP एक आहे. कारण तुम्हाला सांगतो, एक मिनटं सांगतो की वरच्या लेवलवर 2014ला सगळ्यात आधी पहिले EVMमध्ये घोटाळा करणारे लोक काँग्रेसच होते आणि 2014 नंतर जेव्हा सुब्रमण्यम स्वामी कोर्टात गेले आणि त्याच्यानंतर कोर्टाने आदेश दिला की याला पेपर ट्रेल लावावी, पण 2014ला पेपर ट्रेल लावली नाही, 2016ला विधानसभेमध्ये पेपर ट्रेल लावली नाही आणि त्याच्यानंतर हे जे सरकार आहे यांनी काय केलेलं आहे, यांनी वाटून घेतलं की 4 वर्ष तुम्ही 4 रेजिम आम्ही घोटाळा केलेला आहे, आता याच्यानंतर तुम्ही घोटाळा करा, असं सरकार झालं. आणि
सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की EVM हे पारदर्शक व निपक्ष नाही आहे, तरी हे EVMनी वोटिंग करत आहे. हे EVMनी सगळे हे सरकार जे आहे आणि आता जे आता बॅलेट पेपरने निवडणुका घ्यायला कुठे परवानगी? बॅलेट पेपरनं निवडणुका नाही घ्यायला त्याला, पण त्यांनी ज्या पर्चा मोजायला पाहिजे त्याचं पर्चाच मोजतच नाही आहे. त्या पर्चा मोजायला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट की आज हे जे दोन्ही सरकार आहे, हे दोन्ही सरकार म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आणि त्याचे ते मित्रपक्ष आहे ते सगळे वरच्या लेवलवर याच्यासोबत नाही बोलत मी, वरच्या लेवलवर मिळलेले आहे. आज मला सांगा, आज मी शेतकऱ्याचा मुद्दा बोललो. विकास म्हणजे काय? शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. हे मुद्दे शेतकऱ्याचे आहे. आणि सगळ्यात जर शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला जर हे आता मला सांगते विकास, गाई दिल्याने विकास होणार आहे का? पण दुधाला भावच नाही, तो विकास कुठून आला? मला हे सांगा ना, दुधाला भावच नाही. आम्ही सोयाबीन, आमचं सोयाबीन जे केव्हा येते, जेव्हा येते तेव्हा स्वस्त खपते आणि मग ते उद्योगपतीच्या घरात गेलं म्हणजे महागते. हे सगळं जे आहे हे सगळं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र हे दोन्ही लोक करत आहे. त्या हां ठीक आहे, मी परत तुमच्याकडे येतो कारण तुमचे मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. सर, योजना आणि सरांनी जो मुद्दा मांडला त्याबद्दल आपलं कोणता? लाडकी बहीण योजना तत्सम जे लाडली मुख्य म्हणजे मला ह्या महायुती सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे. लोकसभा झाल्यानंतर ही योजना विधानसभेच्या तोंडावर आणण्याची गरज काय? म्हणजे त्यांना माहीत आहे का महाराष्ट्रातली जनता हे दिशाभूल होणारी नाही आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारचं पारडं खाली होताना दिसत आहे म्हणून त्यांनी हे योजना त्या ठिकाणी आणली. पण इथला महाराष्ट्रातील जनता ही सुजाण जनता आहे. महिला तर त्याच्यापेक्षा सुजाण आहे, कारण महाराष्ट्राचा वारसा सावित्रीबाई फुलेचा वारसा लाभलेला आहे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ घेतील. पैसे कोणाला नाही पाहिजे, पैसे गोरगरीब जनता लाभ घेणार आहे, गोरगरीब मुली लाभ घेणार आहे, सर्वसामान्य घरच्या मुली लाभ घेणार आहे. पण मतदान हे एक विचाराने आचाराने होणार आहे आणि महाविकास सगळ्याच होणार. सतत योग्यतेचा वापर करून आहे. कारण त्याचं कारणही असं आहे का हे अजित पवार गेला, अजित पवार त्या पाठी जाण्याचं कारण लोकांना माहीत आहे कशामुळे गेले, एकनाथ शिंदेजी गेले कशामुळे गेले हे माहीत आहे. आणि तुम्हाला माहीत आहे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री राहिले 5 वर्ष आणि त्याच्यानंतर डेप्टी CM त्यांचं डिमोशन झालं, त्याच्यानंतर अजून डेप्टी CM पुन्हा डिमोशन झालं. आणि महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने या महाराष्ट्राचा अपमान आहे देवेंद्र फडणवीसला DCM करणं म्हणजे नाही आहे का? खूप मोठं स्टेटमेंट. हां, आणि आम्हाला वाईट वाटते की देवेंद्रजींनी DCM पद घेतलं. आणि नागपूर नगरीचा अपमान आहे, तो विदर्भाचा अपमान आहे, संताची नगरी आहे. ठीक, हे तुमचं वैयक्तिक मत आहे की काँग्रेस पक्षाचं सगळ्यांचं मत आहे काँग्रेस पक्ष. ठीक आहे, मी भारतीय जनता पक्षाचे आमचे जे आतापर्यंत तुम्ही यांचं जे म्हणणं ऐकलं योजनेच्या बाबतीत, सरांनी जे मला एवढं म्हणायचं आहे, यांनी जो आक्षेप घेतला लाडकी बहीण योजनेवर, मला असं म्हणायचं का ज्यावेळेला राहुल गांधीजीनं 8,500 रुपये देऊ केलं होतं तर ते काय होतं? 8,500 रुपये त्यांनी तेव्हा देऊ केलं होतं म्हटलं तर जर आम्ही सत्तेत आलो नाही सत्तेत आलं होतं, पण ते काय होतं? ऐकून घ्या, त्याला का म्हणायचं? आता सत्तेत नाही आले तो भाग वेगळा आणि येणारच नव्हते ते, आणि कधी येईल 10-20 वर्ष अजून काही पता नाही त्याचा. ठीक आहे, कारण का मोदी साहेब एवढ्या लोकांसाठी इतके कामं करत आहे, ओबीसी समाजासाठी, गोरगरीब जनतेचा एजेंडा त्यांच्यापाशी आहे. त्याच्यामुळे मोदीजीला अजून सध्या कोणी हटवू शकत नाही 20 वर्ष. हा ठाम विश्वास आहे, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि हे जे आक्षेप घेता लाडकी बहीण योजनेचा, आज या विधानसभा क्षेत्रामध्ये 90,000 महिलांना या लाडकी बहिणीचा लाभ मिळत आहे आणि पैसे मिळणं सुरू होऊन गेले आहे. आणि यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे. जे लाडकी बहीण योजना सुरुवात झाली त्याच्यामुळे जी परिस्थिती आहे सावनेर आणि कळमेश्वर लोकसभा मतदारसंघाची विधानसभाची ती बदलेल असं तुम्हाला वाटतं का? बदलणार नक्की, 100% यावेळेस बदलल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, आमच्यासोबत सर आहे. सर, आपलं नाव सांगा. विजय बलराम भांगे. हां, आपण कुठल्या पक्षाचे? मी काँग्रेस पक्षाचा आहे. ठीक आहे, पंचायत समिती सदस्य आहे. आतापर्यंत चर्चा ऐकली आपण. हो, आपले काय भूमिका आहे? मला विकासाच्या कामावर बोलायचं आहे. बोला. सुनील केदार साहेब आहे, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. मी पंचायत समिती सदस्य आहे. ते शेतकरी विरोधी एक भाजप सरकार आहे. म्हणजे त्याचे महाराष्ट्राचं नाही, आमच्या तालुक्यामध्ये एवढं विरोधी आहे सरकार हे, तर त्याची मी ज्वलंत उदाहरण देतो. लेखी उदाहरण आहे माझ्याकडे. आणि पत्रकाराला सांगितलं, पत्रकारानं छापलं नाही. म्हणजे पत्रकार त्यांना भितात. मग जे दहेगावून कळंबीला जो रोड निघाला तो शेतकऱ्यांसाठी निघाला, पण ज्यांनी त्या एक सिद्धार्थ डोंगरे म्हणून आहे BJPचा माणूस, त्याला हाताशीन पकडून देवेंद्र फडणवीसच्या PAनं लेखी स्टे दिला का रस्ता बनवू नये म्हणून. पण त्यांचा स्टे ऑफिशियली मान्य कसा करता येईल? हो, तर तहसीलदारानं त्या याच्यावर त्यांना स्टे दिला, तहसीलदारानं त्या याच्यावर थांबवलं.
आणि एवढंच भागलं नाही तर त्यांनी कोर्टात केस टाकली, सावनेरच्या कोर्टात केस टाकली का हा रस्ता होऊ नये म्हणून. तसाच कळंबी ते आलेसूर रस्ता आहे, तोही रस्ता एक सिंग म्हणून आहे, तो एक बीजेपीचा माणूस आहे. शेवटल्या 10 फुटासाठी त्यांनी इथून रस्ता नाही म्हणून थांबवला. म्हणजे आपल्या वैयक्तिक हितासाठी वैयक्तिक नाही आहे, सार्वजनिक हिताच्या सरकार नाही आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नाही आहे, हे लोकाले चुत्या बनवणारं सरकार आहे. कारण का शेतकऱ्याचा रस्ता बनवत असताना यांनी थांबवला. हे तोंडीना सांगत मी, माझ्या पंचायत समितीला यांचे लेखी ऑर्डर आहे. लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून जनता तुम्हाला थेट ऐकत हा, आहे. तर आणि मी तुम्हाला लेखी पुरावे पाहिजे नसेल, लेखी पुरावे माझ्याकडे ते सुद्धा आम्ही जरूर घेऊ. हो, आणि कोर्टात केस चालू आहे याच्या विरोधात. लॉर्ड बुद्धा टीमला मी खरंच धन्यवाद देतो. सरांचं बोलणं ऐकून घेऊ 2 मिनिटं माझं ऐका, मला जायचं आहे. विषय असा आहे, भाऊचं म्हणणं लाडकी बहीण योजना खूप चालू आहे. मान्य लाडक्या बहीण योजनेबद्दल आमचा काही विरोध नाही. तुम्ही लाडका भाऊ आणा, लाडका जावई आणा, लाडकी माय आणा, लाडका बाप आणा, परंतु शासनाच्या योजना आहे त्या शासकीय योजना पंचायत समिती जिल्हा परिषद राबवल्या जातात. बरोबर आहे. आज मोदीचं घरकुलची योजना जी आहे, ते मोदी घरकुलमध्ये 90% लोकांना पैसे नाही. लोकांच्या घरकुलचे कामं अर्धवून पडलेले आहे. लोक आमच्या उरावर चढतात आणि म्हणून बदनाम करतात आमच्या आमदार साहेबांना, केदार साहेब, की बाबा घरकुलचे पैसे कुठे आहे. आज पंचायत समिती जिल्हा परिषद पूर्णतः आमची आहे आणि जिल्हा परिषदेला येणारा पूर्णतः फंड बीजेपी सरकार थांबवलेला आहे. आज खनिजचे पैसे पूर्णतः आम्हाला भेटले नाही आहे. वरतून रमाई घरकुलचे पैसे पंचायत समितीला नाही. 15 वित्त आयोग जो शासनाने खर्च करण्यात दिला मोदी सर नाही, यांचं म्हणणं आहे. 2 मिनिटं, संघाला नाही मिळाले आहे की बाकी कुठेच पूर्ण नागपूर जिल्ह्याची कंडिशन आहे साहेब ही. ठीक आहे. आमच्या संघ पूर्ण नागपूर जिल्ह्याच्या महाराष्ट्राची कंडिशन ही आहे की 15 वित्त आयोगाचा पैसा यांनी दिला, आमच्या पंचायतीत 1.5 करोड रुपये पडून आहे, पण ते वापरता येतच नाही आम्हाला. का ते म्हणजे खाली पैसे जात नाही आणि खालचे कामं होत नाही. तो पैसा वापरण्यात कुठे येतो? वापरण्यास पैसा ऑफिस आहे, सॉफ्टवेअर बंद केलेला आहे, पूर्ण पैसा लाडक्या बहिणीवर चाललेला आहे आणि लोकांचे खालचे काम आहे ते होत नाही. दुसरा विषय असा आहे की पटवाऱ्यांना, ग्रामसेवकांना, यांना ग्रामसेवक स्थिती सर्वे करायला लावला आहे. यांच्याकडे आता नवीन योजना आली, योजनादूत नेमाची. मला एक सांगा, योजनादूत जर नेमतो आहे शासन नेमतं आहे तर ग्रामसेवकाला वावरातले पीक मोजा गरज काय? तर योजनादूत ज्यांनी नेमले आहे तर मग तो ग्रामसेवक तो काम करायला गरज नाही, योजनादूत काम करायला पाहिजे. परंतु हे शिक्षक लोकांना आणि ग्रामसेवक लोकांना, पटवाऱ्यांना हे भलत्या नाक्यावर पाठवत आहे. रेती पकडायला, समजा पटवाऱ्याला रेती पकडायला पाठवलं, मास्तरने रेती पकडायला पाठवलं, मास्तर पोलीस आहे का? तर काय समजणार त्यामधलं? त्यामुळे शासनाच्या ज्या काही सगळ्या फसव्या योजना आहे आणि या फसव्या योजनेला आमच्या मतदारसंघातील कोणी बळी पडणार नाही आणि बळी पडणार नाही लाखोच्या संख्येनं. या मतदारसंघात 3 लाख समथिंग मतदार आहे. तुम्हाला सांगतो आमचा उमेदवार किमान 1.5 लाखांनी निवडून येणार आहे, हे तुम्हाला आता सांगतो. ठीक आहे. आणि कोणी याला बळी पडणार नाही. सर आपलं नाव सांगा. मी राजेश श्रीकंद, माझी संघटना आहे समाजकारण समाज संघटना. मी कोणा पक्षाचा नाही आहे, मी नाही बीजेपीचा आहे नाही काँग्रेसचा. मी दोन्ही. तुम्ही ती निष्पक्ष म्हणजे कुठल्याही पक्षाच्या संदर्भात नसताना अगदी निष्पक्ष नागरिकांच्या या दृष्टिकोनातून तुमची जी भावना आहे ती तुम्ही व्यक्त करू. माझी ही योजना आहे की लाडली बहीण झाली पाहिजे. लाडली बहीण पण यांनी प्लॅनिंग न करता लाडली बहीण केली. लाडली बहीण यासाठी केली यांनी की पटकन इलेक्शन निवडून आलं पाहिजे, बीजेपी आणि युती सरकार आलं पाहिजे म्हणून यांनी प्लॅनिंग न करता सरांना भाऊनी सांगितलं की योजना बंद केल्या. ह्या नाही, मला म्हणणार 1,500 नाही 3,000 द्या. आमचा इच्छा आहे की आमच्या लाडला बहिणीला 3,000 मिळालं, आमचेच पैसे, आम्ही GSTच्या माध्यमातून पैसे भरतो, अनेक पैसे भरतो, त्यामुळे 3,000 दिले तर काही बिघडणार नाही. पण प्लॅनिंग नाही आहे केली आणि पटकन इलेक्शनसाठी आलं ना बरोबर देणं झालं. पण यांचं प्लॅनिंग नसल्यामुळे अनेक योजना बंद केल्या, कारण नगरपरिषदेच्या योजना अनेक बंद झाल्या आहे. पण मला कमिशनचा मुद्दा घ्यायचा साहेब. 20 वर्षापासून आमची कंपनी बंद पडली आहे, KTM. 850 रुपये भेटते आणि चॉकलेटसारखं 850 पोरं खाऊन घेते. पण आमच्या मुलांना 850 भेटत म्हणजे लोक मरून गेले. काही लोक टेक्स्टाईलमध्ये 800-900 लोक होते, त्या लोकांना 850 भेटत नाही. बेरोजगार तर काही लोकांचं खूप तकलीफमध्ये फॅमिली येऊन गेल्या. ह्या लोकांना 850 का देतात? ह्या लाडला बिना जसं 1500 देते त्यांना 5,000 रुपये महिना द्या ना. 20 वर्ष ड्युटी केली. ह्या KTMच्या लोकांना न्याय द्यायसाठी मी खूप प्रयत्न केला आहे. अजून एक, मी फडणवीसची गाडी अडवणार ही मी आजच जाहीर करून आलो. देवेंद्र फडणवीस हो, कोणत्या जो बी CM असन त्यांची अडवली पाहिजे. कारण मी ह्या KTMच्या लोकांना आवाहन करतो तुमच्या माध्यमाने की यांनी एकत्र यावं आणि आपण ह्या गाडी अडवली पाहिजे आणि सर्व पक्षांनी सर्वांनी यावं, BJP या काँग्रेस. कारण नितीन गडकरी साहेबांनी 2014 म्हटलं होतं सरकार आली तर आम्ही तुम्हाला देऊ, पण त्यांनी दिलं नाही. तसं विदर्भ एकत्र एक अलग झाला पाहिजे हे विषय होता. त्यांनी लिहून दिला 100 रुपये स्टॅम्प विदर्भासाठी, पण तुम्ही काम केलं नाही. अनेक योजना BJPने केल्या नाही, पण तसं काँग्रेस आणि BJP एकच आहे. कारण ते भाऊ सांगितलं त्यांनी ते माझ्यापेक्षा चांगलं होऊ शकतात. ठीक आहे. एक अजून सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. कोविड समिती एक गठीत केली होती, 1 नेशन 1 इलेक्शन. आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे. ठीक आहे. 1 नेशन आणि 1 इलेक्शन हा जो मोदी सरकारने आता नुकतेच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी मंजुरी दिली, ते आता लोकसभा आणि राज्यसभेकडे त्या ठिकाणी जातील. जी समिती ज्या राष्ट्रपती महोदय गोविंदजी माजी राष्ट्रपती यांच्या समितीचे ते अध्यक्ष होते, त्यांनी तो अहवाल त्या ठिकाणी दिला. पण लोकांचे मत त्या ठिकाणी घेतले नाही
आणि हे घाई गर्दीत वन नेशन वन इलेक्शन हा जो आहे हा प्रयोग आहे, हा RSSचा आणि भारतीय जनता पक्षाचा हा प्रयोग आहे. आणि एकदा का हा प्रयोग सक्सेस झाला त्याच्यानंतर नो इलेक्शन आहे, म्हणजे वन नेशन वन इलेक्शन आणि नो इलेक्शन म्हणजे हुकुमशाही. बस. हा सामान्य जनतेने, सामान्य नागरिकांनी, सामान्य मतदारांनी समजून घ्यायचा आहे. हा नो इलेक्शनकडे जाणारा हा त्यांनी मध्यम मार्ग काढलेला आहे. म्हणजे वाटचाल त्या दिशेने वाट होत असेल. झालंच आहे ते, ठीक ठरलं जाईल. ठीक आहे सर, आपलं काय मत आहे वन नेशन वन इलेक्शन बद्दल? याच्याबद्दल माझं एवढं मत आहे की जे क्षत्रिय पक्ष आहे तो संपवण्याचा प्रोग्राम चालू आहे देशामध्ये. म्हणजे कुठेतरी तुम्ही साहेबांच्या मताशी सहमत आहात? हा, क्षत्रिय पक्ष जे आहे तसं आता वार्डावादे, पहिले वार्ड होते छोटे, आता प्रभाग बनवले. सर्वसाधारण माणसाला तिथे जाऊच नाही द्यायचं, हे सगळं प्लॅनिंग आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते असंविधानिक आहे. असंविधानिक गोष्ट हे सगळे BJP आणि काँग्रेस करत आहे. मी काँग्रेसचंही नाव घेतो, कारण काय, सगळ्यात जास्त जर सत्तेत राहिली असेल तर काँग्रेस राहिली आहे आणि नंतर BJP आली आहे. पण आज मला सांगा, ज्या देशाला सोन्याची चिडिया म्हणत होते तो देश भिकारी केला या दोन्ही लोकांनी. आज सोन्याची चिडिया का राहिली? आज मला सांगा, बाकीचे देश समोर चाल गेले आणि आपल्या देशामध्ये काय आहे, आत्ता विकास होऊन आलेला आहे. तो विकास कुठला? तो विकास फक्त रस्त्याचा, तो विकास कुठल्या बिल्डिंगचा. आज मला सांगा, एवढं मोठं नागपूरला जो विकास झालेला आहे तिथे ट्रॉफिकची काय समस्या आहे? आज मुंबईसारखं ट्रॉफिक आहे तिथे. आज नागपूरला जाणं मुश्किल होणार आहे. पण हा विकास महत्त्वाचा नाही आहे. विकास सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर येणाऱ्या पिढीला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे. शुद्ध पाणीसुद्धा मिळत नाही आहे. जोपासून KTM बंद झाली, आपलं हे जिंदलचं पाणी आलेलं आहे, पूर्ण इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे. 3 दिवसानंतर नळ येते. हा विकास आहे का? आता साहेबांनी सांगितलं की आता एक 3 दिवसानंतर नळ येते. विरोधाभास ही जी संकल्पना मोदी साहेबांनी आणली ही काही आजच विचार करून आणलेली नाही आहे. यावर गहन चर्चा, एक समिती नेमण्यात आली. राष्ट्रपतीसारखं रामनाथजी कोविंद जे राहिलेले होते त्यांच्या याच्यामध्ये ते समिती निर्माण केली आणि त्याच्यावर खूप गहन चर्चा, अभ्यास करूनच ह्या गोष्टीवर त्यांनी कॅबिनेटमध्ये मंजुरी केली. आणि त्याला या 2029पर्यंत त्याला जो प्रोग्राम आहे का, VVPAT म्हणा, मॅनपॉवर म्हणा, पूर्ण जिथे छोटे मोठे इलेक्शन झाले आहे, जे झाले आहे त्याला समोर दाखवलं नाही. 2 वर्ष वेळ राहिली असेल तर पुन्हा त्याला समोर ते 29पर्यंत लेवल करून त्याला पूर्ण इम्प्लिमेंट करून. काँग्रेस पक्षाचं असं म्हणणं आहे वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन, त्याच्यानंतर नो इलेक्शन. तर मग ह्याच्याबद्दल आपली काय भूमिका आहे? जे निगेटिव्हिटी त्यांच्या मस्तकात गेली आहे की नाही, तर ते तो तसाच विचार करणार आहे. ते या देशाचं भलं करायचा प्रयत्नच नाही केला ना त्यांनी. बरं ठीक आहे. आपलेच घरं भरले ना. मी काय म्हणतो सर, हे लोक जे बोलत आहेत ना, यांच्या हे आहे सत्ता पिपासू. यांनी फक्त सत्ता भोगली आहे गेल्या 10 हां, वर्षापासून हे आहे बाहेर. त्याच्यामुळे हे आता तिसऱ्यांदी बाहेर गेले. आता तिसऱ्यांदी मोदी साहेब प्राईम मिनिस्टर बनले. आता हे समोर काही यायले माहीत आहे का? आता काही जमत नाही आपलं. ठीक आहे. आता वेळ खतम झाली आहे आणि मोदी साहेबांना जे वन नेशन वन इलेक्शन जे आणलं आहे हे 2029ला होणार आणि ह्या देशाचा फायदा होणार. याचा खूप मोठी आर्थिक फायदा या देशाला होणार. कसं होणार आहे आपण ते पाहूया, पण याचं नुकसान कसं होणार आहे ते तुम्ही सांगू शकता? वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच सन्माननीय अविनाश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या देशातली इलेक्शन संपवण्याचा खतम आहे. दुसरा मुद्दा असा आहे की यांना इलेक्शन नको आहे. याचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये आपण बघता 30 जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रशासक चालवत आहे, 136 पंचायत समित्या प्रशासक चालवत आहे आणि परत बाकी नगरपालिका आहेत, पंचायत समित्या महाराष्ट्र. मला एक सांगा, 4-4 वर्ष इलेक्शन नाही का? लोकशाही आहे का? लोकशाहीला मारक ठरलेलं तत्त्व BJP वापरत आहे आणि सगळे लोक यांचं प्लॅनिंग आहे. आता कसं तरी यांचं कुबड्यावर सरकार आहे, म्हणून चालू आहे. तुम्हाला सांगतो, हरियाणाचं महाराष्ट्र इलेक्शन उद्या, दोन्ही कुबड्या बाहेर निघणार आणि मोदी साहेब घरी बसणार. सगळ्यांच्या साहेब बरं झालं भारतातील जनता सुज्ञ आहे आणि त्यामुळंच त्या सुज्ञ लोकांनी त्यांना काठावर ठेवला आहे. नाही तर यांना देश विकायला लावला होता, आता देश विकायला निघला आहे. कुठेतरी राम आणि अयोध्येवरती देखील भारतीय जनता पक्षाने आपला अधिकार दाखवला होता, पण तिथेच भारतीय झाला त्यांचं गळलं, वरतून गळलं. म्हणजे मंदिर पण गळलं, आपलं लोकशाहीचं जे मंदिर आहे, लोकशाहीचं मंदिर, संसद पण गेलं, खासदारी गळला. तिथला जो इथला खासदार आहे कुठला, राम मंदिरच्या जो एरियातला अयोध्येचा फैजापूरचा, तो पण खासदार पडला. आणि तुम्हाला सांगतो तेच, आणि इथला पण खासदार गळला. यांचं कसं आहे, चोरी चपाटी में फक्त यांच्या तोंडात जोर आहे, कामात काही जोर नाही आहे. ठीक आहे. आणि दुसरा विषय ऐकून घ्या 2 मिनिटं. कास्तकाराबद्दल भाऊ बोलले, भाऊ काँग्रेसबद्दल बोलले. काँग्रेसबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या भारतात सुई निर्माण नव्हती हो साहेब,
त्या देशात काँग्रेसनी अणुबॉम्ब निर्माण केला आहे, रॉकेट निर्माण केलं आहे. ही कोणाची देण आहे? काँग्रेसची नाही का? ठीक आहे, दोन्ही पक्ष तुम्हाला मान्य नाही, तिसरा पक्ष येईन तेव्हा काम होईल, मान्य आम्हाला, त्या विषय नाही. परंतु काँग्रेसनं काहीच केलं नाही असं म्हणून चुकीचं आपलं. स्पेशली जे काँग्रेसने देण दिले त्याच्यावरच बिल्डिंग बांधली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, त्याच्यावर कुड्या बनवून राहिले, दुसरं काय? ठीक आहे, आता आपल्याला शेवटच्या सत्रामध्ये झालं, मी तुमच्या सगळ्यांकडे येतो. आता इथून पुढे आतापर्यंतच्या ज्या गोष्टी झाल्या त्या आपण केल्या, तुम्ही इथल्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करता. तुमच्या हिशोबाने विकासाचे सगळ्या गोष्टी, बेरोजगाराचा कुठले मुद्दे आणि तुमची येणाऱ्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहे, जो कोणी असेल? माझी इच्छा अशी आहे की वन नेशन वन इलेक्शन हे चुकीचं आहे. कारण कसं आहे, दोन्ही पक्षाला काँग्रेसवाल्यापाशी पैसे आहे, BJP-वाल्यापाशी पैसे आहे, गरीब माणूस लढू शकणार नाही. अशा परिस्थितीत एक बी लोकशाही हे लोकशाही पद्धतीने काम होणार नाही, पहिला विषय. दुसरा विषय असा आहे की यांनी इलेक्शन जसं चालू आहे घ्यायला पाहिजे यांनी, पण अभ्यास करायला पाहिजे, पण लहान छत्रपतीचा बन कमी होऊन, कारण ताकद राहणार नाही पैसे. कारण माझा अपक्ष उमेदवार लढेल, माझे पैसे नाही राहणार, बलाढ्य लोक निवडून येईल आणि एक जात निवडून येईल. आणि आमचा शेतकरी बिचारा रोज चक्के पंजे मारते. असं म्हणायचं की पैशाच्या भरोश्यावर जर निवडणूक येत असेल तर तुम्ही लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करू शकता की त्यांनी योग्य पद्धतीने मतदान करायला पाहिजे आणि मतदानासाठी यायला पाहिजे. लोक तुम्हाला ऐकत आहे. आपण नक्कीच सांगतो मी की आपण लोकांनी सगळं एकत्र यायला पाहिजे आणि वन नेशन वन इलेक्शन होऊच नाही. कारण गरीब माणसाचं इलेक्शन राहणार नाही. कारण श्रीमंत अंबानीवाला 1000 कोटी देऊन BJPला आणि टाटा एखादा BJP काँग्रेसने उदाहरण सांगतो, मी नाव नाही घेणार, असं अनेक होऊ शकते, काही बी होऊ शकते. आणि दोन पक्ष लढेल आणि छत्र पक्ष माझ्या अपक्ष माणूस ते विचारच नाही करणार. लोक मला पागल झाला म्हणजे मी इलेक्शन लढतो म्हणते, लोक पागल झाला. मी पागल नाही आलो, मला हुशार, मी 8 कोटी 10 कोटीचा प्रोजेक्ट आणू शकतो, मी कॉम्प्युटर इश्यू चालू, मी कॉलेज चालू, मी पागल नाही आहे. मी याच्यासाठी लढत आहे इलेक्शन की लोकांना न्याय हक्क द्यायचा आहे. मला 20 वर्षापासून KTMचा आहे. आमच्या शेतकरी दिवसभर वावरात काम करते, त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे का पहा तुम्ही. आपल्या शेतकऱ्यांना सांगतो, शेतकरी लोक तुम्ही 70 वर्ष सांगितले भाऊनी आमच्या भिंगार साहेबांनी, 70 वर्षापासून काँग्रेस आहे. 70 वर्षात काय नव्हतं, इस्रायल देश पाक कुठच्या कुठे गेला, दगडावर शेती करत आहे, खूप सुंदर शेती करत आहे. तुम्ही तशीच प्रत्येक साऱ्या मातीत शेती करू शकता, शेती करत नाही. ही आमच्या भारताची व्यवस्था आहे. माझं नाव सुरेश कृष्णराव लंगडे, मी शिवसेनेचा माजी उपजिल्हा प्रमुख तथा विद्यमान शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. सावनेर विधानसभा हे आजपर्यंत काँग्रेसच्या हातात आणि शिवसेनेच्याच हातात राहिलेली आहे. पूर्वी जेव्हा विभाजन व्हायचं होतं त्यावेळेला काँग्रेस हिंगणा आमच्यामध्ये होतं. नंतर विभाजनामध्ये सावनेर तालुका आमच्याशी जोडला गेला, तेव्हापासूनही काँग्रेसचा या ठिकाणी आमदार येत गेला. भाजपानं अनेक प्रयत्न केले परंतु ते यशस्वी होऊ शकले नाही. कारण त्यांची नीतिमत्ता या विधानसभेतल्या सर्व लोकांच्या लक्षात आलेली आहे. हे नालायक लोक आहे, हे लोक कामाचे नाही, निव्वळ मूर्ख बनवते. तर अशा पद्धतीचं मूर्ख बनवून मतं घेण्याचं त्यांचं षडयंत्र आतापर्यंत उघडकीस झालेलं आहे, आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचा काही उपयोग होत नाही. पैसा वाटला जातो, पैसा त्यांचा काही उपयोग करत नाही. शेवटी काँग्रेस आणि शिवसेना ह्याच लोकांची सत्ता, ह्याच पक्षाची आहे. ठीक आहे सर, आपल्याला काय सांगायचं? मला एक सांगायचं होतं, वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत जी संकल्पना या सरकारने मांडली आहे, माझा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की 3 वर्ष झाले नगरपालिकेच्या निवडणुका नाही. जवळपास महाराष्ट्रात 200 नगरपालिका अशा आहे जिथे निवडणुका नाही. महानगरपालिका आहे. आज तुम्ही नगरपालिकेची परिस्थिती बघा, तिथे सामान्य लोकांचे कामं होत नाही, ते कोणाकडेच जाऊ शकत नाही. CO 8-8, 10-10 दिवस राहत नाही. नगरपालिकेचा इंजिनियर 15-15 दिवस भेटत नाही. आणि सामान्य जनतेला एवढा त्रास जेव्हा नगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी होते, अध्यक्ष होते, तरी कोणाच्या तरी मार्फत लोक तिथपर्यंत जात होते, भांडत होते, आपले कामं निघत होते. आज त्या सर्व महाराष्ट्राचा या सरकारने सत्यानाश केला. मी बिरजू रघुवंशी, उपतालुका प्रमुख, शिवसेना उभाटा गट, कळमेश्वर. माझा एक नॉर्मलचा विषय आहे का बा, कळमेश्वरमध्ये आम्ही BJP विरोधी जे आहोत ते आपल्या जागेवर. एक सामान्य जनतेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे का चुनाव का होत नाही. आज मी कळमेश्वर नगर परिषदला स्थानीय प्रश्न, आमचे जे काही आमचे युवा प्रश्न आहे, युवा जे जनता आहे, युवा जे पोरं आहेत त्यांचे प्रश्न आहे. आज MIDC असेल कळमेश्वरची, निस्तनाबूत झालेली आहे कळमेश्वरची MIDC. काँग्रेसचं राज होतं, कोणाचंही राज असलं, पण जे
आम जनतेला, नवीन पोरांना, युवांना जो रोजगार हवा तो देणार कोण आहे? MIDC जर संपत जाईल तर रोजगाराचे प्रश्न निर्माण झालेले आहे. त्यानंतर नगर परिषदमध्ये जर नगरसेवक आणि अध्यक्ष बसणार नाही तर गावातले कामं कोण करणार आहे? आजच मी प्रश्न विचारला आमच्या CO साहेबांना, आताच निवेदन देऊन आलो मी अर्धा 1 घंटा पहिले, का बाबा जर नगराध्यक्ष बसला नाही तर तुमची जबाबदारी आहे का कळमेश्वरच्या युवांना तुम्ही रोजगार द्या, कारण सध्याचे नगराध्यक्ष तुम्ही बनवून बसलेले आहेत. त्यांची जबाबदारी आहे. गार्डन साफ नाही आहे, नाल्या साफ नाही आहे, कचरे पडून आहे. म्हणजे एक CO तुम्ही बसून दिला आमच्या डोक्यावर, तो किती कामं करणार आहे? त्याच्यानंतर त्याच्या खालची बॉडी तो बसत नाही. दिवसांदिवस जसं साहेबांनी आता सांगितलं का 8-8 दिवस तो येत नाही. हे ॲक्च्युअल परिस्थिती आहे. 2-2, 3-3 दिवस लोक ज्या दिवशी तो येतो ना, सोमवार मंगळवार 3 दिवस येतात, दिवसभर त्याच्या नावानं गर्दी बसून राहते. तर मग काय डॉक्टर का पेशंट घेऊन राहिला का? हप्त्यात 1-1 दिवस देणार आहे? अशी परिस्थिती आज नगर परिषदेची झाली आहे. माझं म्हणणं आहे BJP सरकार असो कोणतेही सरकार असो, जेवढ्या लवकर होते आपण चुनाव लावा आणि आम जनतेचे प्रश्न हे आम जनतेची निवडून दिलेले जे लोक आहे त्यांना उपस्थित करू द्या. हे लोक एक दिवसासाठी यांना शेवटी एक कुठंतरी एक नोकरी असते. नोकरी असलेला माणूस प्रशासकीय अधिकारी आहे, कुठंतरी त्याचे लोकांच्या टॅक्समुळे त्यांचा पगार होतो, पण ते कुठंतरी कोणाच्या तरी अधीन असतात म्हणून ते पूर्णपणे आपले विषय मांडू शकत नाही किंवा आपले विषय क्लिअर करू शकत नाही. लोकांच्या सेवेसाठी ते उपस्थित राहू शकत नाही. हे स्थानीय स्तरावरती निवड व्हावी. ठीक आहे. रोजगाराबद्दल बोलायचं आहे. भाऊनी बोला, आमच्या इथे MIDC सावनेर आहे. आमच्या इथं MIDC कळमेश्वर बी आहे. 2 MIDC आहे. पण आमच्या इथं बेरोजगार खूप आहे. स्थानिक लोकांना रोजगार घेतला जात नाही. स्थानिक लोक रिकामे आहे. पण आम्ही आहे ना बिहारी UPचे येतात, सर्व लोक येतात आणि त्यांना रोजगार दिला जाते. या लोकांना रोजगार का बरं आमच्या स्थानिक लोकांना का नाही? हा बी एक मोठा मुद्दा आहे. स्थानिक लोकांना रोजगार दिलाच पाहिजे आपण आणि नेहमीसाठी आपण दिला पाहिजे. स्थानिक लोकांना 75% घ्या, बाहेरच्या लोकांना 25% घ्या. ही तरी आपण एक कायदा बनवला पाहिजे. ह्या कायदा बनवला नाही गव्हर्नमेंटने. शिंदे साहेबांना समजायला पाहिजे होतं की आपण स्थानिक प्रत्येकाने द्या ना. UP बिहारी तुम्ही म्हणता, इथं तिथचे लोक इथे येतात. एक भाऊ आला का दुसरा इथे साहेब मोठा साहेब बसून राहते. त्रिवेदी असते तर कोणत्या यादव असते आणि त्याच्यानंतर ते आपले लोक घेतात. जसे सर माझं असं म्हणणं आहे की आता विधानसभेच्या इलेक्शन आहे आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे वातावरण निर्मिती झाली आहे, ते वातावरण निर्मिती अशी झाली आहे की इथे काही लोक, आज एक भाऊ BJPत आहे आणि दुसरा भाऊ काँग्रेसमध्ये आहे आणि आज बी इथे असं चालू आहे की इथे घराणेशाही आहे. मला असं म्हणायचं आहे की आपण तुमचे पिढ्यानपिढ्या तुमचे आमदार होत आहे. मला सांगा, एखाद्या कार्यकर्त्यांना एखाद्या कुठल्या चांगल्या नेतृत्वाला आमदारकी दिली पाहिजे आणि त्याचं घर समोर आलं पाहिजे आणि ते जर आणलं नाही तर आज आमच्यासोबत अन्याय आहे. कारण काय, वारंवार हे घराणेशाही आहे आणि ते घराणेशाही कुठेतरी संपवली पाहिजे. हेच लोक काँग्रेसमध्ये होते, आज तेच लोक BJPत आहे आणि त्यांचे मोठे मोठे बॅनर लागलेले आहे. त्यांच्याजवळ अवाढव्य पैसा आहे. त्यांच्याकडे 250 हे संस्था आहे. आज सर्वसाधारण माणसाला आमदार होता येत नाही, एक नगरसेवक होता येत नाही. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण काय, यांनी विकास केला म्हणते, पण विकास केला नाही. यांनी दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. इथे दहशतीचं वातावरण निर्माण केले असल्यामुळे सर्वसामान्य माणूस समोर यायला येत नाही. बरं, ठीक आहे. तुमचा जो रोष आहे तो भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस दोन्हीवर आहे. याच्यावरती तुम्हाला काय उपाय वाटतो? याच्यावरती आपल्याला तिसरा विकल्प तयार करायचा आहे आणि तो म्हणजे बहुजन मुक्ती पार्टी आहे. आम्ही पूर्ण 2014ला 419 सीटा लढवल्या लोकसभेच्या. आम्हाला फक्त EVMनं थांबवलेलं आहे आणि आमचा स्वतःचा उमेदवाराला स्वतःचं मत मिळू दिलं नाही आहे. आजही मी इथं लढणार आहे विधानसभेला. आजही मला EVM थांबवणार आहे. कारण का, बहुजन मुक्ती पार्टीचं नावसुद्धा ते बरोबर लिहित नाही. त्याला कुठल्या तरी काहीतरी नाव देतात. आज मी तुम्हाला दाखवतो, माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहे. ज्यावेळेस आमचे लोक विधानसभा लढले ते सगळ्या पक्षाचं नाव बरोबर लिहितात, पण बहुजन मुक्ती पार्टीचं काहीतरी U टाकतात. त्याच्यात BMP आहे तर U टाकून देतात. म्हणजे लोकांना कळण कसं? तर तो जो रोष आहे, आज तुम्हाला सांगतो बहुजनाचा प्रश्न आहे. आज OBCची जातीने जनगणना झालेली नाही देशामध्ये आणि OBCला कळत नाही आहे की आपली जनगणना झाल्यावर काय मिळणार आहे. आपल्याला आरक्षण मिळणार आहे आणि आपल्या लोकांना काय म्हणतात, आरक्षण म्हणजे भीक आहे. आरक्षण म्हणजे भीक नाही आहे, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, म्हणजे हक्क आहे. आणि ही संकल्पना बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्येच नाही आहे. यांनी शाहू महाराजांनी आपल्या संस्थामध्ये पहिले आरक्षणाची तरतूद केली, पण OBC आज झोपेत आहे. कुत्र्याचे डोळे 21 दिवसानं उघडते, पण OBCचे डोळे अजून स्वातंत्र्याच्या नंतर उघडलेले नाही आहे. आपल्यापाशी वेळेत तुम्ही आपला मुद्दा मांडलेला आहे.
आपण लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून आता जी चर्चा केली ती केली कळमेश्वर सावनेर या मतदारसंघात विधानसभा दृष्टिकोनातून अनुषंगाने. इथून पुढे आपण दुसऱ्या ठिकाणी तसंच जाऊया आणि अशीच चर्चा घडवून आणूया. इथले जर मुद्दे जर प्रकर्षाने जाणवले तर त्यामध्ये बेरोजगारीचा मुद्दा तर आहेच आहे, परंतु कुठेतरी नेतृत्व आघाडीला वन नेशन वन इलेक्शनची इथे भीतीच लोकांच्या मनामध्ये आहे की वन इलेक्शन वन नेशन सोबतच नो इलेक्शनची भीती यांच्या मनात अधिक. आणि इथल्या लोकांचा जो एक मुद्दा आहे तो म्हणजे इथल्या स्थानीय ज्या बॉडीज आहेत त्याचं निवडणुका झाल्याच पाहिजे. त्याच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी इथे होत आहे. हा देखील मुद्दा इथे प्रकर्षाने जाणवत आहे. असेच मुद्दे घेऊन आम्ही परत तुमच्या भेटीला येऊ अशाच दुसऱ्या चर्चासत्रामध्ये. तोपर्यंत मी रत्नाकर मुळे कॅमेरा पर्सन विकास जुनेसोबत इथेच रजा घेतो. धन्यवाद.